अर्थात आता कशाला पाहिजे तुम्हाला? अहो, एका मराठा समाजाला वेळा 10, 12, 13% काही मिळणार आहे. मग तुम्हाला 17%च्या 374 जातीत येऊन बसायचं कारण काय? तुम्ही किती जरी म्हणाला धक्का नाही धक्का नाही, तरी सगळ्या मराठ्यांना जो आहे खोटे दाखले देण्यात आलेले आहेत. त्यांना जे आहे काढून ते थांबवून ताबडतोब 10, 12, 13% जे काय तुम्ही आणखीन द्या, 15% द्या, माझं काय म्हणणं नाही, वेगळं द्या. यांचे आरक्षणाला धक्का लावू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. मला तर अहवालाचं काहीच माहिती नाही. मी तुमच्याकडूनच ऐकतो की नक्की त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. हां, आणि तो इन्फ्लुएन्स कसा काढला 35-36% मागास, तेही मला काही कळत नाही. सामाजिकदृष्ट्या मागास, गरिबी आहे, मान्य आहे ना, गरिबी आहे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम सरकार घेत असते. शेतकऱ्यांना पैसे देणे, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मदत करणं, रस्ते करणं, पाण्याची व्यवस्था करणं, काही हमीभाव देणं, अल्पदरात किंवा फुकट अन्नधान्य देणं, हे असे अनेक कार्यक्रम जे आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले आहेत, अर्धी फी, अर्ध भाडं, असे अनेक कार्यक्रम जे आहेत हे गरिबी कमी करण्यासाठी किंवा गरिबांना मदत करण्याचा हा दुसरा कार्यक्रम आहे. तो चांगला आहे, त्याच्यामध्ये आमचं काही म्हणणं नाही. ते घ्या, सगळ्यांनी पैसे सगळ्यांना मिळतातच आहे. सामाजिकदृष्ट्या मागास आहे का मराठा समाज, आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास आहे का याची तुलना ही इतर समाजाबरोबर केला पाहिजे. एखादा पाटील आणि समोर असलेला आदिवासी, कोण मागास आहे? पाटील आणि एखादा दलित समाज, कोण मागास आहे? पाटील आणि एखादा रामोशी, एखादा बिरळ, एखादा वंजारी, एखादा धनगर, एखादा माळी, एखादा सुतार, एखादा कोल्हार, कोण मागास आहे? तर मागास ही कल्पना जी आहे ही तुलनात्मक दृष्ट्या पाहायला पाहिजे. मग त्या दृष्टीने ते मागास आहेत का गावागावामध्ये? आज मग जिल्हा परिषदा कोणाकडे आहेत, बँका कोणाकडे आहेत, साखर कारखाने कोणाकडे आहेत, दूध संस्था कोणाकडे आहेत, आमदार कोणाकडे आहेत, मंत्री, हे सगळं आलंच. सुप्रीम कोर्टातून मागे आलं होतं. माझं म्हणणं की सामाजिक दृष्ट्यात मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटत नाही. तरीसुद्धा वेगळं आरक्षण त्यांना मिळणार असेल आमच्यातून, आमच्यात न राहून, तर माझा पाठिंबा आहे. साहेब, शिर्के समितीने जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये सामाजिक मागास असल्याचं ते म्हणत आहे. आता या सामाजिक मागासलेपणा जो समितीने सादर केलेला आहे त्याला ओबीसी नेते म्हणून आपण आव्हान देणार आहात का? असं की आज तर माहिती, जोपर्यंत मी ते वाचत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी ते सांगू शकणार नाही. पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला, माझा वेगळं आरक्षण द्यायला, वेगळं आरक्षण द्यायला, वेगळं आरक्षण द्यायला माझा विरोध नाही. ओबीसी मध्ये घुसणारे मराठे कृपया तिकडे न्या. असं आहे की अनेक ठिकाणी तर टिकलं. हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं, 73% गेलं. त्यांचं टिकू शकतं, तुमचं का नाही टिकू शकत? ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे 3-3, 4-4 न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना. हे 4-4 न्यायमूर्ती काम करतायत ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं म्हणून. ते काम करतायत, त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो. हे त्यांची बुद्धिमत्ता वापरतात, ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात.